श्री स्वामी समर्थ. वास्तू विकली जात नसेल तर नक्की काय करावं? एका व्यक्तींचा असा प्रश्न आलेला आहे, गुरुजी साधारण 2 वर्ष झाले माझी वास्तू मी विकायला काढली आहे, परंतु तिथे मला गेल्यानंतर वेगळ्या प्रकारची नकारात्मक ऊर्जा जाणवते आणि ती वास्तू कितीही कमी दरामध्ये विकण्याचा प्रयत्न केला तरीही विकली जात नाही. नक्की काय करावं? अर्थातच एखादी वास्तू बरेच काळ बंद असेल तर त्या वास्तूमध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रादुर्भाव वाढतो. याचं कारण काय आहे? तर त्या घरामध्ये देवांची पूजा होत नाही, दिवा लावला जात नाही, म्हणून नकारात्मक ऊर्जेला तिथे स्थान प्राप्त होतं. तर आपण नक्की काय करावं? आठवड्यातला एक कोणताही दिवस आपण निवडावा. जर जवळ असाल तर आठवड्यातून एकदा, लांब असाल तर महिन्यातून एकदा त्या घरामध्ये जावं. ईशान्य कोपऱ्यामध्ये एक तुपाचा दिवा लावावा आणि दक्षिणेकडे मुख करून पंचमुखी मारुतीचा फोटो लावावा. त्यानंतर थोडंसं पाणी, त्याच्यामध्ये गोमूत्र आणि हळद घ्यावी आणि पुढीलप्रमाणे मंत्र म्हणून पूर्ण वास्तूमध्ये ते पाणी शिंपडावं, म्हणजे प्रोक्षण करावं. ओम सर्वा बाधा प्रशमनम त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरविनाशनम, हा मंत्र म्हणून पूर्ण वास्तूमध्ये ते पाणी प्रोक्षण करावं. नक्कीच आपण फरक बघाल. वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा पण वाढेल आणि वास्तू लवकर विकली जाईल. श्री स्वामी समर्थ.